देने का मकसद एक ही है कि हमारा जो कमीशन है 2017 से हमारा कमीशन हम लोग का बढ़ा नहीं, क्योंकि गवर्नमेंट ने एक अपूर्व चंद्र कमेटी की एक रिपोर्ट है जो गवर्नमेंट ने अपूर्व चंद्र को बिठाई थी, और उसकी रिपोर्ट के अंदर है कि एवरी जो रेट बढ़ते हैं या कम होते हैं जो भी है, उन्होंने कहा था कि इनको कम से कम 5% कमीशन मिलना चाहिए। तो हमारे को ना 5% मिल रहा है, फिर गवर्नमेंट ने बोली कि हम क्वार्टरली बढ़ाएंगे, जैसा एवरी 3 मंथ्स 4 मंथ्स को आपका कमीशन बढ़ेगा या तो घटेगा। तो वो भी 2017 से वो कुछ बढ़ा नहीं। दूसरी बात, अभी जैसा गवर्नमेंट जो ग्रीन फ्यूल के तरफ जा रही है, जैसा अभी हमने आपको कहा कि इथेनॉल जो डाल रहे 20%, तो आज 20% इथेनॉल ज़्यादा से ज़्यादा उनको परचेस करते होंगे 60-70 रुपये के, इसमें जो 40 रुपये का मार्जिन है, तो हम चाहते हैं कि वो कम से कम हमारे को पास ऑन करे या तो आम जनता को पास ऑन करे कि उतना रेट कम करो आप। तो हमारा मानना यही है कि 2017 से हमारे को कोई कमीशन गवर्नमेंट ने बढ़ाई नहीं है, और हमारे खर्चे बढ़ रहे हैं। और जो नए पंप डाल रहे गवर्नमेंट, जिसमें उन्होंने वादा करे थे कि भाई 1,00,000 लीटर आपका बिकेगा, तो वो बेचारा बेच रहा 70,000 लीटर, तो उसको भी कंपनसेशन देना चाहिए, क्योंकि ये मिनिमम एक ये रहता, गारंटी रहती है कि उसका कम से कम पंप चले। अगर यही अगर रेट चलते रहा तो इसमें काफ़ी पंप बंद होंगे। आप लोग को मालूम भी हुआ होगा कि कई पंप बंद पड़े हुए। उसका कारण यही है कि जो एक वाइबिलिटी जो हमारा ROI नहीं निकल रहा है, जब ROI नहीं निकल रहा है तो पंप बंद होगा, और अगर ऐसी पंप बंद होते जाएंगे तो एक पंप पे कम से कम एक छोटा पंप भी रहा तो वहाँ पर 10 से 15 लोगों का स्टाफ रहता है जो 24 घंटे पंप चलता है। तो वो लोग की बेचारों की बेरोजगारी हो जाएगी। हम तो जाएंगे हम उनको भी लेके वो करेंगे। तो हम लोग का यही बोलना है कि हम पहले संभाजी नगर से शुरू कर रहे हैं, हम ब्लैक रिबिन्स बांधेंगे हमारे हाथों पे, लाइट हम 7:30 बजे तक की हम बंद रखेंगे। ये हम 1 महीने तक की हम कोशिश करेंगे। आज 4 बजे हमारी महाराष्ट्र लेवल पे भी हमारी मीटिंग है, जो जूम मीटिंग है, उसमें भी हम लोग ने कहा है कि भाई अभी बहुत हो गया है, अपन कोई ना कोई तो शुरुआत करना। तो ये ऑल इंडिया का मसला है, पर हमने महाराष्ट्र में संभाजी नगर पहला एक डिस्ट्रिक्ट है जो ये पहल करा है। अगर 15 अगस्त के बाद अगर कुछ नहीं होता है तो हम इसको ज़्यादा बढ़ाएंगे, वो परचेस करेंगे, या तो हम पंप बंद करने की भी कोशिश करेंगे। इस विषय में आप मुख्यमंत्री या केंद्र के मंत्रियों से मुलाकात करें? सबसे हमारे जो ऊपर के जो ऑल इंडिया लेवल के जो हमारे जो प्रेसिडेंट हैं, वो अभी में हाल ही में है तो पेट्रोलियम मिनिस्टर से मिले, मैं आपको फोटोज़ भी शेयर करता हूँ, पर उसका कोई असर नहीं हो रहा है। वो सिर्फ बात होती है कि हाँ देखेंगे, उनका ये बोलना रहता है कि ये कंपनी के हाथ में। बात सही है, कंपनी ने करना चाहिए, क्योंकि हम कंपनी को पहचानते हैं। कंपनी ने डीलर का मार्जिन फिक्स करना चाहिए और उन्होंने बढ़ाना चाहिए। तो ये कई साल से 2017 से हम लगे हैं, पर हमारा कोई कमीशन बढ़ रहा है। ओके, वेळोवेळी हे सगळे पेट्रोल पंप डीलर आम्ही आहोत, म्हणजे पेट्रोल डिझेलचे आम्ही विक्री करणारे एक व्यावसायिक आहोत। 2017 पासून आम्हाला कंपनीने आमच्या विक्रीवर कोणतंही कमिशन वाढवलं नाही, परंतु आमची जी गुंतवणूक आहे पंप चालवताना, इंधन घेताना, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, ही गुंतवणूक ही 4 पटीने वाढली आहे। आम्ही पहिले 2 रुपयाला एखादा प्रॉडक्ट घेत होतो, आज ते 10 रुपयाला आम्ही प्रॉडक्ट घेतो, पण नफा तोच आहे। आणि तो नफा असताना कंपनीने जे इथेनॉल वाढवणं, इथेनॉल म्हणजे गिराईकाला आणि डीलरला दोघाला त्रास आहे। ह्या त्रासाला कंटाळून आणि गिराईक कस्टमरचा गैरसमज, जे कस्टमरमध्ये गिराईकामध्ये गैरसमज होतो आणि गिराईकाचा आणि पंप चालकांचा जो वाद होतो, याला ह्या वरल्याच्या पॉलिसी, ह्या पॉलिसी त्रासदायक करतात। आणि ह्या पॉलिसीमुळं आणि कमिशन न वाढवण्यामुळं प्रत्येक डीलर हा कर्जबाजारी होत चालला आहे। पंप नियमाप्रमाणे, कंपनीच्या अटीप्रमाणे, आमच्याकडून लिहून घेतल्याप्रमाणे आम्हाला पंप बंद करता येत नाही, आम्ही इसेन्शियल ॲक्टमध्ये येत असल्यामुळं, परंतु आमचा नफा घरातून पैसे लावून धंदा करण्याची वेळ आज आमच्या डीलरवर आली आहे। आमचा प्रत्येक डीलर हा आर्थिक संकटात आहे। आमची पहिली मागणी अशी आहे की 2017 पासून जे कमिशन वाढवलं, कंपनीने, सरकारने एक कमिशन वाढवून दिलं पाहिजे। ज्या प्रकारे आमची गुंतवणूक वाढली त्या प्रकारे आमचा नफाही वाढला पाहिजे। आणि ही नफा म्हणजे फक्त आमची रोजीरोटी भागण्यापुरती पाहिजे, आम्हाला जास्त नको। पण आज जर आम्ही घरातून पैसा लावून धंदा करायचा आणि आम्ही जर माल घेऊ नाही शकलो तर कंपनीने आम्हाला दंडात्मक कारवाई करायची, दंड करायचा, या सगळ्या गोष्टीला त्रास होईल। आम्ही आज शांततेच्या प्रकारे काळ्या फिती लावणे असेल
कंपनीला डार्क अंधार करायचा, आम्ही सगळे कॅनोपीचे बाहेरचे लाईट बंद करणार, कस्टमरला किंवा जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. पण आम्ही आमची खर्च कसा वाचवता येईल म्हणून लाईट बिल कसं कमी येईल, कारण लाईट बिलाचा खर्च आहे, मजुरांचा म्हणजे मॅनपॉवरचा खर्च आहे, बाकी साफसफाईचा खर्च आहे, कंपनी म्हणते बाथरूम टॉयलेट हे स्वच्छ राहिलेच, हा सगळा खर्च ह्या नफ्यातून किंवा येणाऱ्या उत्पादनातून आम्हाला शक्य नसल्यामुळं आम्ही ह्या शांतते प्रकारे हे जे आंदोलन आहे सर, हे जे आंदोलन आहे 15 तारखे होणार आहे, कुठेपर्यंत जाणार आहे? 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सध्या हा निर्णय घेतलेला आहे. प्रायमरी फेजमध्ये आम्ही शांततेने ह्या प्रकारे आंदोलन करतो. ह्या महिनाभराच्या काळात कंपनीने किंवा शासनाने आम्हाला कोणती मदत नाही केली किंवा आमच्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर आंदोलनाची पुढच्या वेळेस आम्ही नंतर ठरवणार. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? एकदम शांतते, काळे फिती लावून आमचे सगळे कर्मचारी, आमचा सगळं मालक वर्ग, आमचे मॅनेजर हे सगळे काळ्या फिती बांधणार आणि डार्क अंधार ठेवणार. मागणी कोणी झाली तर बंदचा इशारा काही देणार आहे सरकार? आम्ही नो परचेसचा पहिला इशारा देणार. आम्ही कंपनी, आमच्याकडे पैसाच नसेल तर आम्ही माल घेऊ शकणार नाही. माल घेऊ म्हणजे नो परचेसचा पहिला मुद्दा आम्ही असणार. आमच्याकडे माल असेल तर आम्ही विकणार नाही असं होणार नाही. आमच्याकडे माल आहे तोपर्यंत आम्ही माल विकणार. मेरा एक सवाल ऐसा है, थोड़ा हटके है, शायद आप इसका जवाब दे सके. ये जो आंदोलन है पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में होने वाला है? पूरे देश में होने वाला. अभी देखिए, आता ये शुरुआत है. कुछ दिन पहले, मैं किसी कंपनी का नाम नहीं दूंगा, मोबाइल रिचार्ज पर 50 रुपये बढ़ा दिए गए. ना वो कंपनी को आंदोलन करना पड़ा, ना कहीं पर जाना पड़ा, ना सरकार को निवेदन देना पड़ा. आप पूरा देश चला रहे हैं और आपको आंदोलन करना पड़ता है, तो वो कंपनी के मुकाबले में आप अपने आप को छोटा समझते हैं? बिल्कुल, इसका कारण ऐसा है कि कंपनी एक अंडरटेकिंग कंपनी है. वो डीलर, मेन डीलर ऐसा बोले बड़े दुकानदार है, ये मोठे दुकानदार आहे, आम्ही छोटे दुकानदार आहे. नफा कंपनी कमवते, शासनाला आज तोटा नाही. जागतिक पातळीवर क्रूड ऑइलचे रेट जरी कमी झाले, पूर्वी असं होत होतं की क्रूड ऑइलचे जर स्वस्त झालं तिथलं पेट्रोल डिझेलचे रेट स्वस्त होत होते. आता तसं घडत नाही. तिकडले काही कमी जास्त झालं तर इकडं रेट वाढतातच. अचानक आम्हाला क्रेडिटचं आम्ही दाखवलं जातं, माल भरायला लावला जातो, त्याच दिवशी एखाद्या दिवशी ते रेट कमी केले जातात. म्हणजे त्यामुळे डीलर लोकांना आर्थिक नुकसानीला समोर जावं लागतं. रेट बढ़ाने के लिए सरकार से दोस्ती रखना जरूरी है. रेट बढ़ाने की जरूरत होंगी. रेट वाढवायची इच्छा, गरज असेल तरच रेट वाढवला पाहिजे. शेवटी हा बोजा सर्वसामान्य जनता पडतो, त्याची गरज नाही ना. गुड नेम सर.